नमस्कार माझ्या टेलर बंधूंनो, पार्ट 1 च्या व्हिडिओमध्ये फ्रंट आणि बॅकचा पेपर कटिंग दाखवलेली आहे। आता आपण बाह्य कटिंग बघणार आहोत, तर चला मग बघूया। अगोदर आपण सिंगल पेपर घेऊन ते अर्धा फोल्ड करणे। जॉइंट साइड आपल्या साइडला असायला पाहिजे। बाही उंची मोजून घेऊया। उंची आहे 9 इंच, त्यात प्लस 1.5 इंच वाढवणार आहोत कारण मार्जिन साठी, तर 10.5 इंच येतो। 10.5 इंच इथे ठेवून मार्किंग करणे व ते अंदाजे सरळ रेषा ओढून घेणे। इथून 3 इंचाला मार्किंग करणे। हे 3 इंच सगळ्या मापांसाठी आहे। पार्ट 1 च्या व्हिडिओ मधला बॅकचा पेपर घेऊया व त्याचा हार्मोल मोजून घेणे। हार्मोल आहे 9.25 इंच। 9.25 इंच मायनस 1 इंच करणे, तर 8.25 इंच येतो। 8.25 इंच इथे ठेवून मार्किंग करणे व ते रेषा ओढून घेणे। इथेच टेप ठेवून 1.5 इंचाला व 2.5 इंचाला मार्किंग करणे। नंतर बाजूच्या रेषेला 2 इंचाला मार्किंग करणे। खाली 1 इंचाला मार्किंग करणे। इथला दुसरा पॉइंट व हा पॉइंट जोडून घेणे आणि हा पॉइंट व हा पॉइंट जोडून घेणे व त्याला असा शेप देणे। आता आपण बाही फिटिंग मोजून घेऊया। फिटिंग 4.5 इंच आहे, त्यात 1.5 इंच मार्जिन साठी करणे, तर 6 इंच येतो। इथे 6 इंचाला मार्किंग करणे। पेपर पलटून घेणे, हा पॉइंट आणि हा पॉइंट जोडून घेणे अशा पद्धतीने कट करून घेणे। नंतर पेपर ओपन करून हे सुद्धा कट करणे। कट केल्यावर आपल्याला छोटा हार्मोल व मोठा हार्मोल दिसून येते। अशा पद्धतीने संपूर्ण ब्लाउजची पेपर कटिंग झालेली आहे।